सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म. चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. लेक्चर नंबर 7. यामध्ये अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज किंवा अकाउंटिंग टर्म्स किंवा लेखे ठेवण्यासंदर्भातील परिभाषा किंवा संज्ञा. त्यातील लेक्चर नंबर 7मधील संज्ञा आहे एक्सपेंडिचर्स अँड देअर टाईप्स. एक्सपेंडिचर्स म्हणजे खर्च आणि खर्चांचे प्रकार हे आपण या तासामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, 1.7.4 एक्सपेंडिचर्स अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे खर्च म्हणजे काय आणि खर्चाचे प्रकार काय आहेत पाहूया. एक्सपेंडिचर अँड देअर टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर. पाहू डेफिनेशन. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च किंवा आपण त्याला म्हणतो व्यय. खर्च किंवा व्यय. खर्च. एक्सपेंडिचरला मराठीमध्ये आपण म्हणायचं खर्च. an amount spent by the business for any consideration received by business is called expenditure. An amount spent by the business for any consideration received by business is called expenditure. म्हणजे जेव्हा आपला व्यवसाय एखाद्या विशिष्ट कामाच्या मोबदल्यामध्ये, जेव्हा व्यवसायामध्ये विशिष्ट कामाचा मोबदला आपण इतरांना देतो आणि त्यावर खर्च करतो, त्याला आपण एक्सपेंडिचर असे म्हणतो. म्हणजे व्यवसायातून किंवा व्यापारामधून एखाद्या ॲक्टिव्हिटीवर झालेला खर्च म्हणजे एक्सपेंडिचर होय. टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर. त्यामध्ये पहिलं एक्सपेंडिचर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. भांडवली खर्च. मग भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? दिस एक्सपेंडिचर इज इनकर्ड टू ॲक्वायर फिक्स्ड ॲसेट or to increase the value of fixed asset. It gives the benefit for a long period of time and it is non-recurring nature. व्यवस्थित समजून घेऊ. एक्सपेंडिचरचा पहिला प्रकार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे काय? तर दिस एक्सपेंडिचर इज इनकर्ड to acquire fixed asset or to increase the value of fixed asset. भांडवली खर्च म्हणजे असे खर्च की ज्यामध्ये कशाचा समावेश असतो? तर आपण एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा मालमत्तेमध्ये आपल्याला वाढ करावायची असेल तेव्हा जो खर्च केला जातो
त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतो. इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम अँड इट इज नॉन रिकरिंग नेचर. म्हणजे हे जे खर्च आहेत, हे केलेले खर्च आपल्या व्यवसायामध्ये अनेक वर्षापर्यंत आपल्याला फायदा देत राहतात आणि हे खर्च जे आहेत ते इट इज नॉन रिकरिंग नेचर. म्हणजे हे किरकोळ स्वरूपाचे खर्च नसतात, तर मोठ्या स्वरूपाचे खर्च असतात. त्यास आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑफ मशिनरी म्हणजे यंत्रसामुग्री खरेदी केली, मोठा खर्च आहे, किरकोळ खर्च नाही. एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, आपण इमारतीचा विस्तार केला, मोठा खर्च आहे, नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर आहे. हा रिकरिंग नाही, छोटा खर्च नाही, किरकोळ खर्च नाही, मोठा खर्च आहे. परचेस ऑफ कॉम्प्युटर म्हणजे आपण संगणक खरेदी केला, त्याला म्हणतो आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. कारण संगणक खरेदी करण्यासाठी आपणास 50,000, 60,000, 1,00,000 अशापर्यंत आपल्याला रक्कम लागते, त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे व्यवसायामध्ये मोठ्या स्वरूपात दीर्घकालीन योजनेसाठी किंवा स्थिर मालमत्ता निर्माण करण्यासाठी जे खर्च केलेले असतात, मोठे खर्च, नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर, त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. हा पहिला प्रकार आहे. नेक्स्ट, दुसरा आपला प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे किरकोळ खर्च. किरकोळ खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे किरकोळ खर्च किंवा त्यालाच आपण म्हणतो रिकरिंग एक्सपेंडिचर. रिकरिंग एक्सपेंडिचर, रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणजे नियमित होणारे, वारंवार होणारे जे खर्च आहेत त्याला म्हणायचं रेव्हेन्यू किंवा रिकरिंग एक्सपेंडिचर. किरकोळ खर्च, रिकरिंग एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खर्चाचा दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे किरकोळ खर्च किंवा नियमित होणारे, वारंवार होणारे खर्च. आपण आता पाहूया. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅविंग इमिडिएट ऑर शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. म्हणजे एका वर्षाच्या आतमधील जे खर्च आपणास म्हणजे भविष्यकाळासाठी आपणास त्याचा जास्त उपयोग होत नाही, स्थिर मालमत्तेसाठी आपणास उपयोग होत नाहीत, पण जे खर्च आपल्याला करावे लागतात की ज्याची गरज आपल्याला आहे, असे खर्च आपल्याला करणं गरजेचं आहे, त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. उदाहरणार्थ, आपणास घर बांधणे हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, पण घरामधलं वीज बिल येणं हे रिकरिंग आहे, रेव्हेन्यू आहे. घरामधील पाणी बिल येणं, घरामध्ये जे आपण इतर छोटे खर्च करतो ते खर्च वारंवार होणे, त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि ते करावेच लागतात. जसं आपलं शरीर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि त्याला रोज अन्न पाणी लागतं, ते अन्न पाणी जे रोज आहे त्याच्यावर जो खर्च करावा लागतो त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पुढे इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. असे जे किरकोळ खर्च आहेत त्या खर्चामुळे आपला प्रॉफिट वाढू शकत नाही, वाढत नाही. दीज आर नॉर्मल डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड ॲपियर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. असे जे खर्च आहेत हे खर्च आपणास रोजचे रोज करावे लागतात, वारंवार करावे लागतात. मग त्यामध्ये आपण हे जे सर्व खर्च आहेत
ते व्यवसायामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटला व्यापारी पत्रक आणि नफा तोटा पत्रक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण हे खर्च दाखवतो. आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे उदाहरण पाहू. किरकोळ खर्चाचे किंवा नियमित खर्चाचे किंवा दैनंदिन खर्चाचे जे उदाहरणं आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये उदाहरणार्थ रेंट पेड, भाडे दिले, घराचे भाडे असेल, जमिनीचे भाडे असेल किंवा ऑफिसचे भाडे असेल. सॅलरी पेड, कामगारांचा पगार दर महिन्याला, कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला येतो, कामगारांची मजुरी दर महिन्याला येते. असे जे खर्च आहेत हे खर्च सॅलरी पेड वारंवार प्रत्येक महिन्याला आपल्याला मजुरी पगार द्यावा लागतो, तो खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. वेजेस पेड, मजुरी द्यावी लागते, तो सुद्धा खर्च आपला दैनंदिन खर्च आहे. पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर आपण इतर देखभालीचे खर्च, मेंटेनन्स, असे जे सगळे खर्च आहेत की आपल्याला वारंवार करावे लागतात, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पहिला झाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मोठे खर्च, दीर्घकालीन खर्च, आणि दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे किरकोळ खर्च, रोजचे खर्च, दैनंदिन खर्च. नेक्स्ट तिसरा खर्चाचा प्रकार आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अनेक वर्षामध्ये विभागले जाणारे खर्च, त्याला आपण म्हणतो डिफर्ड. अनेक वर्षामध्ये विभागले जाणारे खर्च, त्याला म्हणायचं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. याचा आपण अर्थ पाहूया. ॲन एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च विच इज बेसिकली शक्यतो रेव्हेन्यू इन नेचर बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झॉस्टेड विदिन 1 year इज कॉल्ड ॲज डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे असे खर्च आहेत की आपण ते एका वर्षामध्ये खर्च करायचे असतात, पण आपण ते अनेक वर्षामध्ये विभागतो, परंतु एका वर्षामध्ये आपण त्याचं कन्वर्ट करतो, विचारात घेतो, त्याला आपण म्हणतो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ म्हणजे असे जे खर्च आहेत ते नाहीसे आपण करतो आणि संपुष्टात आणण्याचा आपण तो प्रत्येक 12 महिन्यामध्ये आपण ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असतो. ऑफ नंबर ऑफ इयर्स म्हणजे अनेक वर्षामधून एक वर्षाचे खर्च रिटर्न ऑफ करत जायचे, वजा करत जायचे, त्याला म्हणायचं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज शोन ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जी आपण रक्कम वजा नाहीशी करत जातो ती रक्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शोन करायची. अँड अनरिटर्न अमाऊंट इज शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि जी अमाऊंट आपण पुढच्या अनेक वर्षासाठी शिल्लक ठेवतो ती आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायची. आपण डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अनेक वर्षामध्ये विभागले जाणारे खर्च याचं आपण उदाहरण पाहूया. त्याच्यामध्ये एक हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग, कारण जाहिरातीवर खर्च हा वारंवार खर्च करावा लागतो आणि तो खर्च आपण एका वर्षामध्ये आपल्याला झेपत नाही, तर आपण काय करायचं, तो खर्च अनेक वर्षामध्ये विभागायचा. म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीने जर आपण तो 5 वर्षामध्ये तो खर्च विभागला तर आपल्याला काय होतं, व्यवसायाला जाहिरात करण्यासाठी आपला खर्च परवडतो, नाहीतर जाहिरातीमध्येच आपलं व्यवसाय तोट्यामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून अनेक वर्षामध्ये जाहिरातीचा खर्च विभागणे आणि एक वर्षामध्ये तो रिटर्न ऑफ करणे त्याला म्हणायचं हेवी एक्सपेंडिचर ऑफ ॲन ॲडव्हर्टायझिंग. हेवी लिगल एक्सपेन्सेस, कायदेशीर फी म्हणजे मोठ्या स्वरूपातील कायदेशीर फी. आता ही जी फी आहे ही पण आपण 2 वर्ष, 5 वर्ष अशा प्रकारामध्ये आपण ती विभागायची आणि एका वर्षामध्ये आपण ती रिटर्न ऑफ करायची. त्याला म्हणतो आपण
हेवी लिगल एक्सपेन्सेस किंवा हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग. तर आपण या तासामध्ये 3 प्रकार पाहिले एक्सपेंडिचरचे 3 प्रकार होते. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, म्हणजे व्यवसायाने जर एखादी सेवा दुसऱ्याकडून घेतली असेल आणि त्यावर जो खर्च आपण दिला असेल त्याला स्पेंड केला असेल, स्पेंड म्हणजे खर्च करणे, रक्कम, त्याला आपण म्हणतो एक्सपेंडिचर. आणि टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर 3 आहेत. पहिला प्रकार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे भांडवली खर्च किंवा मोठे खर्च. दुसरा आहे रेव्हेन्यू, म्हणजे दैनंदिन खर्च किंवा किरकोळ खर्च. तर कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे त्यालाच आपण म्हणतो नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर, नॉन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि तिसरा प्रकार आपला आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर या पद्धतीने एक्सपेंडिचरचे 3 जे प्रकार आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत. त्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली किंवा दीर्घकालीन किंवा मोठे खर्च. 2 रेव्हेन्यू किंवा रिकरिंग एक्सपेंडिचर. आणि 3 डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, अनेक वर्षामध्ये विभागले खर्च. तरी सर्वांनी व्हिडिओ आलेला तास आणि व्हिडिओ व्यवस्थित अभ्यास करावा, 2-3 वेळा ऐकावा आणि ऐकून झाल्यानंतर नोट्स आपल्या वहीमध्ये आपण पूर्ण कराव्यात आणि त्याचा आपण अभ्यास करावा छानपैकी. धन्यवाद.